कारण गोविंद बुवा हे काही कच्चं मडकं नव्हतं. ते परमार्थ मार्गावरती तयार झालेलं मडकं होतं. त्याच्यामुळे त्यांना ते लक्षात आलं की हे जे शब्द आलेत निंबाखालून, ते कोणी सामान्य व्यक्तीचे शब्द नाहीत, ते असामान्य व्यक्तीचे शब्द आहेत. हा विद्वान आहे, हा अधिकारी पुरुष आहे, ह्याची जाणीव गोविंद बुवांसारख्या पक्क्या मडक्याला झालेली होती. कारण परमार्थ मार्गामध्ये हे मडकं गोविंद बुवा टाकळीकर नामक मडकं हे केव्हाच भाजून निघालेलं होतं, त्यामुळे ते पक्क होत. तिथं कुठलीही घालमेल नव्हती, चलबिचल नव्हती, तर्कवितर्क नव्हते, शंका कुशंका नव्हत्या. क्षणामध्ये ओळखलेलं होतं की हे कोणीतरी ब्रह्म आहे वेगळं, आणि ते आपल्याशी ह्या उत्तरार्ध वदतायत आपल्या. मग काय झालं की गोविंद बुवा त्यांना सांगायला गेले आणि या म्हणाले आतमध्ये. तेव्हा दासगणूंनी वर्णन केलंय की गोविंद बुवा ऐसे बोलता, समर्थ वदले तत्वता, ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंद लव मात्र. जे तू इतक्यात प्रतिपादिले, अवघे ईश्वर व्यापिले, आत बाहेर काही न उरले, मग हा ऐसा हट्ट का. जे जे दयाने सांगावे, ते ते तयाने आचरावे, शब्द छलासी न करावे, साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी, कथेकऱ्याची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा. पोट भऱ्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी, जा कीर्तन समाप्त करी मी येथे बैसून ऐकतो. केवढा मोठा संदेश महाराजांनी याच्यातनं गोविंद बुवांना दिलेला आहे की आता तू काय म्हणालास, काय म्हणलास तू आता की आकाश सबाह्य त्या घटासी, जेवी घटाची वस्ती आकाशी. मग तैसा अंतर्बाह्य मी सर्वांना वेढून उरलोय ऋषिकेशी, असं जेव्हा हंसगीतेतला बोध तू सांगतोयस, आणि तू आता मला काय म्हणतोयस की तुम्ही तिथं बसून कशाला ऐकताय कीर्तन, आतमध्ये येऊन बसा. म्हणजेच महाराज त्याला काय म्हणतायत की शब्दच्छलासी न करावे, तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वर व्यापिले, आत बाहेर काही न उरले, मग हा ऐसा हट्ट का. हट्ट म्हणजे की आतमध्ये चला. मग आत बाहेर जर काही उरलेलं नाहीये, तर मी इथे बसलो काय आणि मी आतमध्ये बसलो काय, मी गाभाऱ्यात बसलो काय, किंवा तुझ्या डोक्यावरही बसलो काय, काय फरक पडतो. हे जर सगळं ब्रह्म व्याप्त असेल, ईश्वर व्याप्त असेल, तर तुला एवढंच लक्षात येतंय का की मी काही उत्तरार्ध बदलो म्हणजे मी ब्रह्म कोणीतरी विचित्र वेगळा माणूस आहे किंवा अधिकारी पुरुष आहे. मग तुझ्या समोर हे सगळे जे श्रोते जन बसलेले आहेत, त्या सर्वांभूती सुद्धा ऋषिकेशी आहे, श्रीकृष्ण परमात्मा आहे, तो त्यांनाही व्यापून उरलेला आहे. तर त्यांच्यामध्ये तुला तो भगवंत दिसत नाही का. मग तुला फक्त एकाकडे कोणाकडे तरी बोट दाखवून विशेषत्व आहे असं म्हणावं असं वाटतं का. मग जे तू सांगतोयस त्या पद्धतीने तुझं जर आचरण नसेल, तर मग तुला पोटभऱ्या कथे करूया असं म्हणायला पाहिजे. मग महाराज त्याला काय म्हणतात गोविंद बुवांना की पोटभऱ्या कथे करी तू न भावे भूमीवर. असं तू वागू नकोस, पोटासाठी कीर्तन करू नकोस, पोटासाठी प्रवचन करू नकोस. जे समोर परब्रह्म तुझ्या साकार झालेला आहे या समस्त जनसमूहाच्या रूपाने, त्या प्रत्येकातला परमेश्वरी अंश जोपर्यंत तुला ओळखता येत नाही, तोपर्यंत तुझं हे कीर्तन फोल आहे असं म्हणावं असं वाटतं, खेदाने म्हणावं असं वाटतं. हे ऐकल्यानंतर गोविंद बुवा अतिशय खजील झाले, पण त्यांना एवढं मात्र समजलं की आपली चूक नेमकी काय झाली. ते असं नाही म्हणाले हा माहितीये काय मोठं सांगताय आम्हाला. ही आजची भाषा आहे, बरोबर आहे ना, कोणी काही सांगितलं तरी ही आजची भाषा आहे. माहितीये असेल तुझ्या घरचा मोठा, तू मला काय सांगते, आपल्या पुढे काय बोलायचं नाही. ही दमदाटी नव्हतीच मुळी, कारण अतिशय ते स्वतः मी म्हटलं तसं की परमार्थ मार्गामध्ये गोविंद बुवा इतके काही तयार होते की त्यांच्या मनात हा भावच उत्पन्न झाला नाही.
ते उलट खजील झाले आतमध्ये, की खरोखर मी जे सांगतोय, जो हंसगीतातला श्लोक घेतलेला आहे, त्याचा उत्तरार्ध जेव्हा या पुरुषांनी सांगितला, की तोही तेच म्हणतोय ना, की चराचरामध्ये मीच आहे, चराचरामध्ये सर्व भूतांठाई मीच आहे, हे तुला कळत नसेल तर हे वर्त सांगण्यात काय अर्थ आहे? तर अतिशय खजील झाले, पण तरी सुद्धा मनामध्ये कुठेतरी त्या खजीलपणापोटी सुद्धा आनंद उत्पन्न झाला, की आज मला कोणीतरी ब्रह्मस्वरूप पुरुष भेटला. मग गोविंद बुवांनी आतमध्ये येऊन सगळं संबंध श्रोते समुदायाला काय सांगितलंय, की तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा, हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येथ आले साक्षात पांडुरंग, यांची तरतूद ठेवावी, सेवा ह्यांची करावी, यांची आज्ञा मानावी, वेदवाक्यापरी हो. आता एक लक्षात घ्या, माघ वद्य सप्तमीला फक्त 4च दिवस झाले आणि 4 दिवसानंतर गोविंद बुवांनी शेगावकरांच्या पुढे हे सगळं सांगितलं, की तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा. म्हणजेच पारख्यांनी पारखून घेतलं, की हे रत्न आहे, ही गार नव्हे, हा काचेचा तुकडा नव्हे. आणि मग त्यांची जी विदेही अवस्था, त्यांची उन्मनी अवस्था, त्यांची ती शून्यामध्ये मिसळलेली नजर, हे सगळं त्या गोविंदबुवा टाकळीकरांच्या पारखी नजरेला दिसलंच होतं. म्हणून त्यांनी हे शेगावकरांना आवर्जून सांगितलं, की चालते बोलते पांडुरंग तुमच्याकडे आलेले आहेत, तर त्यांची सेवा करा, त्यांची तरतूद ठेवा. अर्थात आता हे 4 दिवसात केलेली भविष्यवाणी आज आपण विचार केला तर आज किती सार्थ खरी ठरलेली आहे. आज शेगाव हे प्रति पंढरपूर समजलं जातं आणि शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचा जो महिमा आहे, तो अपरंपार आहे. त्याला आपण असंही म्हणू शकतो, की जे हंसगीतामध्ये सांगितलेलं आहे भगवंतानी, काय म्हणू शकतो, की जेवी घटाची वस्ती आकाशी. मग शेगावामध्ये राहून सुद्धा या घटाला व्यापून उरलेले आहेत गजानन महाराज. आकाश सबाह्य त्या घटाशी, त्या पद्धतीने महाराज हे संपूर्ण जगताला, संपूर्ण ब्रह्मांडाला, म्हणून तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपण प्रत्येक अवतारी पुरुषाला म्हणतो. का? तर तो जो ब्रह्मांड नायक आहे, जो ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, तेच अंशारूपाने पूर्ण रूपाने अवतरित झालेलं आहे ना. मग तुम्ही असं म्हणू शकता कोणी कोणी, की मग तुम्ही शंकर महाराजांचा पण असाच जय जयकार करता, गजानन महाराजांचा असाच जय जयकार करता, साईबाबांचा असाच जय जयकार करता, समर्थ रामदास स्वामींचा असाच जय जयकार करता, श्री स्वामी समर्थांचा सुद्धा असाच जय जयकार करता. का? तर एकाच परब्रह्माची ही सगळी आविष्कारित रूप आहेत. जे परब्रह्म सर्वसामान्य दृष्टीला दिसत नाही, पण ते चैतन्याच्या स्वरूपामध्ये जाणून घेता येतं, त्याला प्रत्यक्ष त्या देहात अवतरित झाल्यानंतर पाहता येतं. त्या परब्रह्माला आपण म्हटल्यानंतर, की जे सर्वव्यापी आहे, तसंच आज शेगाव मध्ये हे पंढरपूर झालेलं आहे प्रति, आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज हे अवघ्या विश्वाला व्यापून राहिलेले. आता कीर्तन तर समाप्त झालं. गोविंद बुवा टाकळीकरांनी व्यंकटलालाला आणि इतर समुदायाला जे काही सांगितलं, ते व्यंकटलालाच्या मनामध्ये इतकं काही ठसलं, की खरोखर आता त्याच्यावरती आणखीन एक शिक्कामोर्तब एका अधिकारी पुरुषांनी केलेला आहे, गोविंद बुवा टाकळीकरांनी. जो प्रथमतःच माघवद्य सप्तमीच्या दिवशी दिसला, तेव्हाच विशेषत्व जाणवलंय. रामाजी पंत देशमुखांनी त्यावर भाष्य केलंय आणि आज गोविंद बुवा टाकळेकरांनी विजया एकादशीच्या दिवशी यावर शिक्कामोर्तब केले आहे. मग त्याला असं वाटलं, की आता समर्थ मागे बसलेले आहेत, त्यांच्याकडे पुन्हा जावं.
तर त्यांनी नजर टाकली तर फरसावरती तिथे कोणीच नव्हतं त्या झाडाखाली. म्हणजेच थोडक्यातच गजानन महाराज तिथून अदृश्य झाले होते. पण आता काय झालं होतं, हुरहुर संपली होती, कारण दर्शन तर पुन्हा एकदा झालं होतं. मग कीर्तन संपल्यानंतर आनंदामध्ये बसले आणि त्यांनी ही सगळी पहिल्यापासूनची हकीकत म्हणजे माघ वद्य सप्तमीच्या दिवसापासूनची हकीकत वडिलांना सांगितली. आणि वडिलांना ते काय म्हणाले, की बाबा, आपल्या घरी आपण महाराजांना आणूया, आपल्या घरी आपण महाराजांना घेऊन येऊया. तेव्हा भवानीराम त्यांना म्हणाले, बंकटलालाला, की तुझी हकीकत मी ऐकली, त्यामुळे मला आता असं वाटतं की तूच त्यांना परत एकदा आपल्याकडे घेऊन ये, तुला जेव्हा ते दिसतील तेव्हा. माझी पूर्ण तुला परवानगी आहे. कारण का, तर भवानीराम सुद्धा अतिशय श्रद्धाळू मनुष्य होता. मग पुन्हा काय झालं, वडिलांपाशी सगळं सांगितलंय, पण समर्थ तर आपल्या घरी आले पाहिजेत. सापडतील कुठे, प्रश्न तो आहे. दोनदा हुलकावणी दिलेली आहे, आता तिसऱ्यांदा कुठे सापडणार. तो पुन्हा शोधार्थ फिरू लागलेला असताना एके दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला, म्हणजे ज्या वेळेला दिवे लागण होते, देवापाशी दिवा लावायची वेळ असते तिन्ही सांजेच्या वेळेला, त्या वेळेला शेगावामध्ये माणिक चौकामध्ये बंकटलालाला समर्थांची स्वारी एका झाडाखाली बसलेली दिसली. मग काय विचार, तो त्यांच्यापाशी गेला आणि त्यावेळेला दृश्य कसं होतं, की गुराखी त्यांच्या गायींना रानामध्ये चारून घरी परत आणत होते आणि महाराजांचा करिश्माच असा होता की गायी आपोआप त्यांच्या अवतीभोवती जमायला लागल्या. म्हणजे जणू काही नंदसूत म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा तिथं अवतरलाय की काय, असं दृश्य ते दिसायला लागलं. त्या तिन्ही सांजेच्या वेळी व्यंकटलाल महाराजांना घेऊन घरी आला. आता त्या दिवशी प्रदोष होता. मग प्रदोष काळी पार्वतीकांत जणू काही घरामध्ये आलेला आहे, अशी भवानी रामांची अवस्था झाली जेव्हा प्रथम दर्शन भवानी रामांना झालं तेव्हा. आता पार्वतीकांत आलेले आहेत, पण ह्यांचा काय भरोसा, कारण पुत्रांनी सांगितलेलं आहे हे पटकन कुठेतरी गायब होण्यात पटाईत आहेत म्हणून. मग आता ते असेच जर निघून गेले, आपण नमस्कार चमत्कार करत बसलो, तर प्रदोष काळी पार्वतीकांत उपाशी तापाशी घरातून निघून गेल्याचं काहीतरी पातक लागेल असं त्यांना वाटलं भवानी रामांना. मग त्यांच्या असं मनात आलं की आता ह्यांना काहीतरी खायला द्यावं, भोजन द्यावं. कुणाला माहिती किती काळ खाल्लं नसेल, असेल काय माहिती नाही. मग त्यांनी काय केलं की महाराजांना सांगितलं की काहीतरी खावं आपण. महाराजांनी मान तुकवली खरी, पण भवानी रामांना माहिती होतं की संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या भोजनाचा स्वयंपाक व्हायला अवधी आहे, अजून काही तयार नाहीये. पण मग त्याच्या लक्षात आलं की दुपारचं काहीतरी दुपारच्या भोजनातलं उरलेलं असेल. मग त्यांनी काय ठरवलं की तेच आपण महाराजांच्या पुढे ठेवू. मग भवानी रामांना काय वाटलं की मी शिळे आवर्जून यांस घालीत नाही अन्न, आणि पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसेल. ह्या भावनेने त्यांनी एका तबकामध्ये मग काय केलं, पुऱ्या बदाम खारका, केळी मोसंबी मुळे देखा, भाला प्रती लाविला बुक्का, कंठी घातिला पुष्पहार, असं करून त्यांनी ते पुऱ्या, थोडं वरण, भाजी, केळी, मोसंबी, संत्री, खारका, बदाम, मुळे असं सगळं ठेवून ते तबक महाराजांच्या समोर ठेवलं. भाला प्रती लाविला बुक्का, कंठी घातिला पुष्पहार, ते सगळं तबक ठेवल्यावरती काय झालं की गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते, जे जे पडेल पात्रा ते ते खाती भराभर, उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार, तेथेच राहिले रात्रभर. श्री गजानन महाराज.
महाराजांनी सुद्धा अनुमान न करता ते खाल्लं, पण ते सगळे, हे जे सगळे घटना, आता कसं आहे ना, लोकांना मौज बघायला फार आवडते ना, की काहीतरी यांच्याकडे चाललंय, चला बघूया काय चाललंय. शेजार पाजार हा तमाम सगळा लोकसमुदाय जमा झाला की काय चाललंय. तर त्यांना हे दिसलं की त्यांच्या पुढे काहीतरी खायला ठेवलंय आणि तबकामध्ये, आणि ते भराभर तो जो कोणी माणूस आहे ज्यांनी घेऊन आले ते, त्यांनी चांदी ठेवला, तो खातोय. आता ते खाणं कसं होतं बघा, की पुऱ्या, वरण, वरणामध्ये संत्री घातलीत, वरणात मोसंबी, महाराज महाराज करतायत ही लीला. आणि हा असा काहीतरी काला करून ते खातायत, कारण त्यांचं त्या खाण्याकडे लक्षच तर नाही का. चवी परी, चवी परी काय खायचंय का, हे मुळीच डोक्यातच नाही, किंवा हे मुळी चित्तातच नाही. तर चवी चवीने ते कशासाठी खातील, तो एक काला करून त्यांनी ते खाल्लं. आणि जनसमुदाय प्रचंड जमलाच होता. त्यांना हे आश्चर्य वाटत होतं की असं कोणी जेवतं का हो? केळी कुस्करून, संत्री कुस्करून वरणात कालवून कोणी खाईल का? त्यांच्यासाठी हे सगळं नवीनच होतं. पण हे जे समोर जे काही चाललेलं होतं, ते बंकटलालाला आणि भवानीराम या त्याच्या वडिलांना हे समजत होतं की हे नेमकं काय चाललंय, किंवा थोडंफार काहीतरी त्यांना जाणीव होत होती. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते, जे जे पडेल पात्राते, ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर, अन्न साठविले साचार, तेथेच राहिले रात्रभर. श्री गजानन महाराज. आता हे झालं, रात्रभर मुक्काम झाला महाराजांचा. दुसऱ्या दिवशी काय झालं, तर भवानी रामांनी व्यंकटलालाला सांगितलं की अरे, यांनी किती दिवसात स्नान केलंय की नाही आपल्याला माहित नाही, तर आपण यांना स्नान घालूया. आता ती पित्याची आज्ञा आहे, आणि ह्याला ते असं वाटतच होतं, ह्याला पण आतमध्ये. तर मग त्याला वाटलं की आज महाराजांना आपण मनसोक्त यथेच्छ स्नान घालावं. त्यांनी महाराजांची परवानगी विचारली. बळजबरी नेऊन न्हाणीघरात बसून बदा बदा पाणी ओतलंय असं केलं नाही. त्यांनी परवानगी विचारली की मी स्नान घालू इच्छितो आपणाला, तर त्याची परवानगी आहे का? महाराजांनी मान तुकवली, याचा अर्थच होता संमती दिली. मग काय झालं की दुसरे दिवशी मंगल स्नान घालायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री होती. म्हणजे ही विजया एकादशीची घटना घडली, त्याच्यानंतर परत काही मध्ये दिवस गेले, आणि आदल्या दिवशी आले गजानन महाराज, आणि दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र आहे. तर त्या महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांना स्नान घालावं असं वाटलं, जणू काही त्याला असं वाटलं की शिवालाच मी अभिषेक करणार आहे. मग काय झालं, बंकटला आलं दुसरे दिवशी मंगल स्नान, समर्थांचे घातले अतिहर्षी, तोन थाट वर्ण. घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार, पाणी घालिती नारी नर मन मानेला इशारिती. कोणी शिकेकाई लाविते, कोणी साबण घेऊन हाती, समर्थांते घासिती पदकमळ आवडी. कोणी दवणा कोणी हिना, कोणी चमेली तेल जाणा, कोणी बेलियाच्या मर्दना, करू लागले निज हस्ते, अंगराग नाना परी. त्याचे वर्णन कोण करी, बंकटलालाच्या घरी उणे नव्हते कशाचे. स्नानविधी संपला. आता ह्याच्यामध्ये जो अंगराग शब्द आलाय ना, तो अंगराग म्हणजे काय, तर देहाप्रती जे काही उत्तम अप्लाय करायचे, आता आपल्या हा शब्द पटकन येतो, किंवा देहाला जो लेप करायचे, अंगराग. मग त्याच्यामध्ये वर्णन आलंय की नाही, शिककाई कोणी लावते, कोणी चमेली तेल लावते, कोणी अत्तर लावते, कोणी गुलाब पाणी शिंपडते. ज्याला ज्याला जे जे उत्तम सर्वोत्तम, कोणी साबणाने सुद्धा घासतंय. तर ज्याला ज्याला जे उत्तम वाटतंय, ते सगळं जे अर्पण केलंय, किंवा त्या पद्धतीने जो स्नानविधी चाललाय, उठणं लावलं असेल, डाळीचं पीठ लावलं असेल दुधात कालवून, काय केलं असेल ते, म्हणजे जी मळी काढावी अंगावरची, त्यासाठी त्याला अंगराग म्हणतात. अंगराग नाना परी, त्याचे वर्णन कोण करी, बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे. स्नानविधी संपला.
पितांबर तो नेसविला, अति सन्माने बैसविला योगीराज गादीवरी. भाळी गंध केश, गळ्यात हार नाना परी, कोणी कोणी तुळशी मंजिरी, वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे, झाले समर्थार्पण साचे. महाशिवरात्री आहे, पण परब्रह्माला कुठे उपास असतो का कधी? का फराळाचं खायला लागतं त्याला? जरा 2 प्लेट खिचडी आणानी, भगर आणानी, असलं काही नसतं ना. मग पण ही गंमत आहे बरं का, म्हणजे हे मी अनुभवलंय. आमचं कुळदैवत जे शिवशंकर आहे आणि आमच्या मूळ गावी त्यांचं जे स्थान आहे, तिथे महाशिवरात्रीचा फार मोठा उत्सव असतो. त्या दिवशी सुद्धा इतर मनुष्य प्राण्यांना खिचडी असते, किंवा आपण म्हणतो उपवास करतात मनुष्य प्राणी, खाऊन पिऊन, दुप्पट खाऊन. पण त्या दिवशी मात्र देवाला, म्हणजे शिवशंकरांना, महादेवाला, हा पुरणपोळीचा नैवेद्य असतो. चारी ठाव भोजन असतं. आणि ते जे वाढलेलं ताट असतं, ते बघत राहावं इतकं देखणं ताट वाढलेलं असतं. आणि त्या संपूर्ण अन्नाचा, चारी ठाव षड्रस अन्नाचा नैवेद्य भगवान शंकरांना दाखवला जातो. खिचडीचा नैवेद्य साबुदाण्याचा नाही दाखवला जात. म्हणजे देवाला उपास नसतो, उपास माणसाला असतो. आता खरा उपास, खोटा उपास, याच्या भानगडीत पडण्यात अर्थ नाही. पण महाशिवरात्रीच्या दिवशी मात्र नैवेद्य नाना परीचे, झाले समर्पण साचे. भाग्य त्या बंकटलालाचे, खचित आले उदयाला. मग हे असं सगळं कोड कौतुक महाराजांचं बंकटलालाच्या घरी चाललेलं आहे. मनामध्ये अतिशय श्रद्धायुक्त भाव आहे आणि खरोखर परब्रह्म, चालतं बोलतं परब्रह्म आपल्या घरी आलेलं आहे. त्याची सेवा करावी, त्याची तरतूद करावी, त्याची व्यवस्था पाहावी, ह्याशिवाय बंकटलालाच्या मनामध्ये कोणताही विचार नव्हता. मग त्या दिवशी पुढे आणखीन काय झालं, किंवा त्याच्या पुढच्या काही दिवसांमध्ये काय झालं, तो कथा भाग आपण पुढच्या भागात पाहूया. जय गजानन. जय गजानन. नमस्कार. नमस्कार.